नेते हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे ते करणार आहेत आणि यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी मिश्किल टिप्पणी केली। निवडणुका आल्या की कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल, येतो चलता है भाई असं गुलाबराव पाटील म्हणालेत। हे बघा, निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल, ये तो चलता है भाई। बस में टिकट नहीं मिला तो दूसरे बस में बैठते हैं, तसं चालतंय। गल्ला होता वापरता आला ते दाढीवाले एकनाथ शिंदेने वापरलाय, देवेंद्रजींनी वापरला, अजितदादांनी वापरलाय। महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही। सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत, एक मुख्यमंत्री आहे की जो 2 वर्षामध्ये 14 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला, रेकॉर्ड आहे हे, आणि 15 वेळेस 8 तारखेला येत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला। मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होण्याचं कारण सांगितलं। काळानुरूप बदल स्वीकारले जातात, वडील 70 पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काही जण ऐकतच नाहीत, एवढा हट्टीपणा कशाला असं म्हणत अजितदादांनी शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केलं। काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना, आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्यात देखत शिका, परंतु काही जण ऐकतच नाही। एवढा हट्टीपणा कशाला? दुसऱ्याला जमणार नाही? अरे आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं देऊन दाखवले ना, आम्ही जे बोलतो ते करतो, त्याच्यामुळं मला कुणाला अपमान करायचा नाही। त्यांनी कारखाना उभा केला, आम्हाला आदर आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे, परंतु काळानुरूप जसं यांना माहिती आहे 4 दिवस सासूचे असतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे यायचे की नाही, का ती सून म्हातारी झालेपर्यंत तसंच बघत बसायचं? आता ते सासूरवाडी आहेत की माहेरी आहेत? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं।